नाशिक येथील वसंत व्याख्यानमालेत आज ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना या विषयावर व्याख्यान दिले। यावेळी ओबीसींच्या सामाजिक न्यायासाठी चाललेल्या लढ्याचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित करताना ही लढाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असून अजूनही ती पूर्णतः संपलेली नाही। ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या योग्य प्रमाणात विकासासाठी आणि न्यायासाठी वाटा मिळणं अत्यंत आवश्यक आहे, अशी भावना व्यक्त केली। यावेळी जातीनिहाय जनगणनेचे महत्त्व स्पष्ट केलं। याशिवाय ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य निर्णय होऊ शकणार नाही, असं मत ही आवर्जून व्यक्त केले। महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी सुरू असलेल्या सततच्या संघर्षाचा इतिहास आणि त्यातून मिळालेले यश यावर प्रकाश टाकला। सामाजिक समतेच्या लढ्याला त्यांनी दिलेलं नवे ध्येय आणि प्रेरणा ही अवर्णनीय असून मंडल आयोग आणि समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींसाठी मिळालेल्या उपलब्धीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आरक्षण आणि प्रतिनिधित्व मिळवून देणे हे समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनिवार्य आहे। आरक्षणाचा योग्य अंमलबजावणी, आर्थिक निधीची तरतूद, पदोन्नतीत आरक्षण आणि लोकशाही संस्थांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालू राहतील, असंही मत यावेळी आवर्जून व्यक्त केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।